नमस्कार मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आता शिरूर तालुक्यातील पिंपरखेड जे गाव आहे या गावातील एका शेतामध्ये आलेलो आहोत. आणि ही शेती आहे ती तुम्हाला आता दाखवतो मी. फ्लॉवरची शेती आहे. तब्बल 29 गुंठ्याचा हा जो पूर्ण प्लॉट आहे याच्यामध्ये यांनी फ्लॉवर केलेली होती. आणि ती फ्लॉवर केली असताना मला वाटते पीक हाताशी आले. आणि फ्लॉवरला आता किती बाजार आहेत हे सगळ्यांनाही माहिती आहे. जवळजवळ 200 रुपये बाजार आहे. आणि एवढा बाजार असताना शेतकऱ्याच्या म्हणजे त्यांच्या बांधाला बांध असणारे जे काही शेतकरी आहेत त्यांनी 240 म्हणून जे तणनाशक आहे ज्याला जुन्नर तालुक्यामध्ये आता सध्या बंदी आहे, त्याचं कारण असं आहे की ते मारल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव शेजारच्या शेतकऱ्याच्या मालावर होतो, ते जळून जातं. आणि म्हणून त्या औषधाला बंदी असताना देखील या ठिकाणी ते औषध फवारलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या संपूर्ण 29 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो पूर्णच प्लॉट त्यांचा जळालेला आहे. तर या ठिकाणी ते शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांनाच विचारूयात नेमकी. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव पंढरनाथ खंडू झिंजाड, राहणार कावळ पिंपरी. पण पिंपरखेडमध्ये शेत वडीलपुरी शेती आपलं. आणि त्या क्षेत्रामध्ये मी वरला 29चा प्लॉट आहे, हा बी 29 गुंठ्याचा प्लॉट आहे. 2 गुंठ्यामध्ये फ्लॉवर लावली होती आणि खाली 29 गुंठे त्यात बीट लावलं होतं. ओके. त्या शेजारी शेतकऱ्यांनी तर माझे त्या 240 आणल्यामुळं माझं सगळं नुकसान झालेली. कारण ते झाडाला मी मेगा फॉल मारलं पण तरी त्याला काही रिझल्ट आला नाही. आणि त्याचं बटन बारीक राहून सगळं माल खराब झाला. एक काही माल काढता नाही आला मला त्या 240चा वजन पूर्ण पिकाला स्क्रॅच पडलेली. तुम्ही जे ही जी लागवड आहे ही केव्हाची आहे आणि ही घटना कधी घडली नेमकी? ती जुलै मधली 4 जुलैची लागवड आहे आपली. आणि 4 जूनची लागवड आहे आणि 55 दिवसाचं पीक काढायचं ते. आणि त्यांनी आता मारलेले 15-20 दिवस झालेले. म्हणजे माझं पीक 6 महिन्यात होऊन गेले. त्यांनी मारलेले तिच्यामुळे रिझल्ट हे झालं. बरं, एकूण आता तुम्हाला जो खर्च आलाय हे एवढं पिकवण्याकरता एकूण आता किती मी खर्च आला? उन्हाळ्यात पांढरी मॅचसाठी उपलब्ध व्हावं नाही म्हणून मी स्प्रिंकर केले याचे 20,000 रुपये खर्च केला स्प्रिंकरसाठी. आणि तिच्यावर फ्लॉवर लावली. कमीत कमी म्हणलो फ्लॉवर 1 नंबर येईल. आणि 1 नंबर होती. अख्ख्या गावात मी 4-5 लोक गावचे लोक येऊन बघून गेली होती. 1 नंबर फ्लॉवर होती. पण त्या टोपुलीच्या प्रदामुळे ती पूर्ण नाही झाली. मग तुम्हाला एकूण रोपा करता किती खर्च आला? परत मला- ही जी शेतीची मशागत आहे हा. म्हणजे एकूण खर्च किती आला सगळा टोटल? आता मला फवार आपलं फन्नी नांगरणी बेडवडला 5,000 खर्च झाला होता. रोपाला 22,000 रुपये गेले होते. आणि उजूक ते खत आणि 22 ते 40,000 खर्च झाला होता. आणि 20,000 रुपये मला स्प्रिंकलचा खर्च झाला. मग एकूण माझे कमीत खिचडले माझे 1,00,000-1.25 लाख रुपये खिचडले गेलेले माझे. खुरापणीचे उजूक 30,000 महिलांना वाटलेले कमीत कमी. मग माझा 1,30,000 1,40,000 माझा खिचडला न पेटला खर्च खिचडले पैसे गेलेले. नफा होणार तो बात वेगळी होती पण ते 1 रुपये झालेला नाही. आता समजा जर हा जो माल आहे पूर्ण ह्या मालाचे अंदाजे आताच्या भावानुसार किती रुपये झाले असते? आता ह्या मार्ग मी तरी तरकारीला मार्केटला माझी गाडी चालू आहे. मी लोकांचा इथून माल घेऊन जातो फ्लॉवर. आज माझ्या फ्लॉवर 17, 18 ते 20 रुपये पण फ्लॉवर कापतात. मग कमीत कमी माझे 400 गोंपड गेला असतं. 400 तरी सोडून दिलं 350 पक्क गोंपड गेला असतं. आणि एक गोंपड कमी 700 रुपये सर राहिले. 700 रुपये सर 7 28 मी कमी 3 लाखापर्यंत माझं तोटा झालेला आहे माझा. म्हणजे तुमचं 3 लाखाचं जवळजवळ तब्बल नुकसान झालेलं आहे. बरं, त्याच्यात तुम्हाला जो झालेला त्रास आहे तो काही शब्दात आपण वर्णन करू शकत नाही. मग तुमचे ज्यांनी कोणाकडून औषध या ठिकाणी फवारणी केली गेली त्यांच्या शेतात आणि ते तुमच्याकडे उडाले, मग त्यांच्याशी काय बोलणं वगैरे? त्यांचे माझं बोलणं झालं नाही. मी पोलीस पाटील बोलवला होता. पोलीस पाटील पंचनामा पाहून गेलेले आहे पूर्ण शेतात कसं नुकसान झाले काय गेलेलं आहे. त्यांना विचारलं बा या नुकसान भरपाईचं काही. ते म्हणले आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही. पोलीस पाटील कोण? सर्जीराव बोराडे पिंपरखेडचा आहे. मग ते पोलीस पाटलांनी त्यांच्याशी बोलले का? त्यांचे ते फोनवर चर्चा झाली. ते म्हणले की आमचं ऐकत नाही. मग आम्ही डायरेक्ट पोलीस आपलं टाकले हॉस्पिटलला गेलो आणि तिथं पोलिसांनी ते मुंडे साहेब आहे त्यांना आम्ही नोंद केलेली आहे. म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. मग पोलीस स्टेशन कडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? काय त्याची नोंद? म्हणले ते आम्ही त्यांना बोलून घेऊ आणि त्यांना बोलवलं तुम्हाला बोलून घेऊ. त्यांनी मला काल फोन केला होता ते येणार आहे. पण मी म्हणलं मी आजारी डॉक्टर मी काही येऊ शकत नाही, सलाईन झालं माझं. म्हणून त्यांना मी उत्तर दिलं. ते म्हणले मग तू रिप्लाय झाला नाही, तेवढंच रिप्लाय दिलं मला. बरं, मग तुम्ही परत संपर्क केला का? आता तुमची तब्येत बरी आहे का? तब्येत आता आज नाही, मी आता उद्या संपर्क करणार त्यासाठी. बरं, अजून गावातील जे प्रतिष्ठित कोणी अधिकारी आहेत त्यांनी कोणी पाहणी केली का? पाणी करा कोण नाही अजून. बरं,
पाणी ते आम्हाला काय ते धमकी देतात बा. ते आमच्या बांधामुळे बोलते हे केलं तर आम्हाला धमकी दिली होती. पाहून घेईन, टंगडे मोडीन, हात मोडीन. मग त्यांची वृत्ती इथपर्यंत गेलेली वृत्ती आजचीच नाही ती. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच पहिला म्हणता राहायचं त्यांचा. मी अपंग माणूस आहे. नाही, आम्ही पाहिलं आताच येताना तुम्हाला, तुम्ही अपंग आहे, तुमच्यात चालतानाच कळालं आम्हाला. पण तुम्हाला एवढा हा जो त्रास होतोय याबद्दल तुम्ही मग काय गावातले प्रतिष्ठित माणसं तुम्हाला मध्यस्थी करत आम्ही नाही? राहिला कावड पिंपरीला आहे. हा. आपलं तालुका सगळं जुन्नरमध्ये. हा. आणि पिंपर घेतलाय. पिंपर घेणे आपल्याकडे जास्त नाही. बरोबर. आणि सगळ्यात मध्ये आपल्या वेळ काही कमी आहे. आपण काय म्हणतो आपण आपलं काम करून आपण करतो. आपण काही त्यांची कोणची जात नाही. पण त्यात कधीच पडत नसतो आपण कोणतं. या ठिकाणी ताई आहेत, ते नको म्हणतात, बोलत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता त्यांच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्यांनी तब्बल मगाशी आल्यावरती मला सांगितलं की ही जमीन लेवल नव्हती, वडिलोपार्जित जमीन आहे, वाटणीला आली. त्याच्यानंतर त्यांनी मोजणी केली. मोजणी केल्यावरती त्यांनी लेवल केली आहे, शेती तयार केली आहे. आणि ती शेती तयार करून ते असे म्हटले मला की हे माझं पहिलंच पीक आहे या क्षेत्रातलं, की बाबा चला याच्यातून मला काहीतरी उत्पन्न मिळेल आणि झालेला खर्च निघून येईल. पण तो खर्च सुद्धा ते आता त्यांचं ते काय नुकसान झाले आणि त्यांच्या वेदना, शेतकऱ्याच्या वेदना हे शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेतकरी जरी राजा म्हणतो, पण त्याची अवस्था काय आहे हे आता आपण सध्या पाहतोय. मग आता तुम्ही काय ठरवले नेमकी शेवट, आता काय निर्णय काय तुमचा? मी न्याय मागणार आहे. मला न्याय दिला पाहिजे प्रशासनाने. मला एवढीच विनंती आहे फक्त. आपण विनंती करूयात, जे काही पोलीस अधिकारी आहेत, कृषी अधिकारी आहेत. आता दादांकडे कृषी अधिकाऱ्यांचा नंबर नाही, कारण ते राहिला जुन्नर तालुक्याच्या हद्दीत आहेत. त्यांना आपण कृषी अधिकाऱ्यांचा नंबर मिळवून देण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्ही त्या कृषी अधिकाऱ्यांना नक्की फोन करा, त्यांना सांगा या ठिकाणी स्थळ पाणी करा, पंचनामा करून घ्या. आणि जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे ते शेजारच्या शेतकऱ्याशी बोलून त्यांच्याकडून घ्या, अथवा सरकारकडून तुम्हाला ती मिळतंय की नाही याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. कारण या पिकाचा मला वाटतं विमा निघत नाही. नाही नाही नाही. विमा नाही आहे. बरोबर. आणि त्यांनी जे औषध मारले ते कोणतं मारलं होतं? 240 240. ते जुन्नर तालुक्यात पूर्ण बंदी आहे 240 मान. आणि जर महाराष्ट्रातले म्हणजे दुकानदार सुद्धा कोणलाही 240 औषध देताना विचारायला पाहिजे. आणि दिलं नाही पाहिजे. शेताची कोणतं पीक आहे, कोणतं पीक नाही, ते बघूनच द्यायला पाहिजे त्यांनी. तुम्हाला हे ज्या वेळेस जळालेलं कळालं त्याच्यावर तुम्ही काय उपाय केला का? मी त्याच्या मेगा भॉल म्हणून, मी आपलं दुकानदार आहे, आपलं कायमचं दुकानदार, तुम्हाला मेगा भॉल मारा, आहे ती स्क्रिया जागा थांबून पुरून. पण ती स्क्रिया थांबली, पण ते फुलच नाही आलं त्याला. बारीक फुलं पडलं आणि ते खराब झालं. हा, म्हणजे जी पानं आहेत ती थोडीफार हिरवी दिसायला लागली, ते आणि मेगा भॉल बाकीचं मारलं, जे जागेवर. जागे जळून गेली, बरोबर. पूर्ण जळून गेली. आता आपण पाहतोय, आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने नुकसान झालेले आहे. सगळं आपल्या डोळ्यासमोर दिसते. तुमचं खाली अजून एक पीक होतं, कोणतं होतं ते? बीट होतं, बीट. बीट. ते बी 50% बीट गेलेलं आहे. बर. पण आता आम्ही काय थोडं काढून त्याचं कमी कमी त्याचं 2 रुपये तर त्याचे गेलेले मार्केटला जाऊन. मग आता बीट काय भाव निघेल तुमचं? बीट त्याचं बाजारात 300-350 रुपये, ते मला 150 रुपये खपले. मग निम्या फरक झाला माझा. आणि जी साईज होणार होती ती साईज खुटली. मग जिथं माझी 100 गुण निघायची ती माझी 60 गुण निघाली. मग 40 गुणला फरक पडला मला तिथं. आता आपण पाहतोय त्यांचं खालचं सुद्धा बीटाचं जे पीक आहे त्याच्यात सुद्धा त्यांना मार पडलाय. आता या ठिकाणी वरती पण आहे 29 गुंठ्याचं पीक, ते जरा थोडंसं आहे, पण साईडला त्याला पण मार बसलेला आहे. आणि हे 29 गुंठ्याचं सगळंच जवळजवळ सगळंच गेलेलं आहे. याच्यात काय तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय प्रयत्नच केला काय नाही? प्रयत्न करून काय खराब झाले काय प्रयत्न करणार, ते मार्केटला चालणार नाही. उलट मजुरी अंगावर बांधणार ती. बरोबर. आता आपल्या हे निशब्द होणारे गोष्टी आहेत. आपण याच्यावरती किती प्रतिक्रिया दिल्या तरी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे शेतकऱ्यांना, की अशा पद्धतीचं कोणाचं नुकसान होईल या पद्धतीनं आपण वागू नये, हीच तुम्हाला विनंती असणार आहे. आणि जे काही अधिकारी आहेत त्यांना तुमच्या वतीनं आणि आपल्या चॅनेलच्या सगळ्याच जे प्रेक्षक आहे सगळ्यांना विनंती करतो, की जर तुमचे कोणी ओळखीचे अधिकारी असतील तर त्यांना विनंती करा, की साहेब आपण सुद्धा एका शेतकऱ्याच्या घरीच जन्माला आलेला असाल आणि आपण या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा, त्यांना मदत मिळवून द्या. कारण त्यांचं झालेलं जे नुकसान आहे, निदान त्यांचा निघालेला खर्च, जो झालेला खर्च आहे तो तरी त्यांना मिळवून द्या. कारण त्यांना नफ्याची काय मला वाटत नाही कारण अपेक्षा असावी. निदान त्यांचा झालेला खर्च जरी निघाला तर ते पुढील पीक ते करू शकतील. या पद्धतीने सगळ्यांनी मदत. काय सांगाल तुम्ही? तर प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेतली पाहिजे. आपण औषध मारताना दुसऱ्याचं नुकसान होऊ नये एवढी काळजी घेतली तरी भरपूर होईल. आज ही नुकसान शब्दात व्यक्त करण्यात नाहीचे, एवढी मोठी नुकसान झाली यांची. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने जर काळजी घेतली तर अशी नुकसान कोणाची होऊ नये आणि करू पण नाही. प्रत्येकाने काळजी घ्यावी. आता या ठिकाणी सगळे शेतकरी जे ते पण निशब्द झालेत, कारण त्यांना ते चित्र डोळ्यापुढे दिसते की किती मोठं नुकसान झाले, ते शब्दात वर्णन करू शकत नाही. आपण पुन्हा एकदा विनंती करतो आणि तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल
यासाठी आम्ही सुद्धा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा नक्कीच प्रयत्न करू. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना ना जे टूफोडी दुकानदार देतात का नाही, शेजारी तरकारी हा. तरकारीचा विचार करून दिला पाहिजे शेजारी त्यांना. कारण काय होतं, माल कुठला आहे हा विचारायचा पहिला आणि मगच टूफोडी वापरायच्या. तसं टूफोडी वापरायला देऊच नका. हे आज असं आहे का लाखोनी जर नुकसान होत असेल तर फायदा काय याच्यात. आज कोणचंही पीक असू द्या, शेवटी माणूस काय होतं बारीक पोरासारखं जापत बरोबर. आणि आज तोंडात घास आलेला जातो यांचा. मग हे नुकसानच आहे ना. आणि एवढ्या उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात पीक आणलेलं आहे. असं नाही केलं पाहिजे का, त्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शेजारी शिपण्याने सुद्धा वारं नसताना फवारणी केली पाहिजे. अधिक त्या मालावर तकलीफ नाही झाली पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे. एवढीच विनंती आहे सगळ्यांना. आता ज्यांच्याकडून नुकसान झाले त्यांच्याशी काय आपला संपर्क झालेला नाहीये, दादांनी केला होता. पण बघूयात, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. जर ते काय म्हणतायत त्यांना विचारून बघू, मदत जर करीत असतील तर बघूयात आपण काय म्हणतात.